तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया MMRDA आणि NMMC या दोन्ही एक्झाम ऑलमोस्ट जवळपास आलेल्या आहेत। तर त्यामुळे या दोन्हीसाठी भरपूर मुलांनी फॉर्म फिलअप केले असतील। तर या दोन्ही एक्झामसाठी आपण एकत्र कसं प्रिपरेशन करू शकतो, त्याची कंबाईन स्ट्रॅटेजी, दोघांचा सिलेबस ब्रेकडाऊन करूया आणि त्याच्या एक्झामच्या डेट्स काय असेल ते आपण डिस्कस करूया। ठीक आहे, तर चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम डेट्स, ज्या MMRDAच्या ज्या एक्झाम डेट्स आहेत त्या ऑफिशियली अनाऊन्स झालेल्या आहेत। 11 आणि 12 मेला MMRDAच्या एक्झाम असतील, म्हणजे एक महिन्यापेक्षाही कमी आपल्याकडे वेळ उरलेला आहे। NMMCच्या एक्झाम डेट्स अजून अनाऊन्स झालेल्या नाही आहेत। 15 एप्रिलपर्यंत फॉर्म फिलअपची प्रोसेसच चालू होती। तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की एकतर मे एंडच्या आसपास आपण एक्सपेक्ट करू शकतो, अराउंड मे एंड, किंवा आपण मिड जूनपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो NMMCच्या एक्झाम्स। ओके, अजून ऑफिशियली काही अनाऊन्स झालेलं नाही आहे। ह्या टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स आहेत, पण MMRDAच्या एक्झाम डेट्स अनाऊन्स झालेले आहेत 11 आणि 12 मे या दोन दिवशी असतील। तर दोन्हीसाठी आपण प्रिपरेशन कसं करू शकतो ते आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना माहिती नाही आहे, जे फर्स्ट टाईमच आता प्रिपरेशन करायला चालू करणार असतील किंवा विसरले असतील फॉर्म फिलअप करून, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्टार्ट करूया आपण एक्झाम पॅटर्नपासूनच, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर होतील। पार्ट 1 ह्याच्यामध्ये टोटल मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल तांत्रिक असे टोटल 5 पार्टमध्ये एक्झाम पॅटर्न असणार आहे। त्याच्यापैकी मराठीचे 20 क्वेश्चन, इंग्लिशचे 20 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 10, बौद्धिक चाचणी 10 आणि टेक्निकल जे क्वेश्चन्स आहेत ते टोटल 40 क्वेश्चन्स असणार आहेत। त्याची काठिण्य पातळी पदवी म्हणजे डिग्री लेवलची असेल। कुठल्या लँग्वेजमध्ये असेल, मराठी जे आहे ते मराठीमध्येच असेल, ऑब्व्हियसली इंग्लिश आहे ते इंग्लिशमध्येच असेल, आणि जे टेक्निकल पार्ट आहे तो तुमचा इंग्लिशमध्येच असणार आहे। बाकी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आहे ते ड्युअल लँग्वेजमध्ये, म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला तिथे क्वेश्चन सिलेक्ट करायचा ऑप्शन असेल। टेक्निकल हे इंग्लिशमध्येच असेल, त्याच्यामध्ये मराठीमध्ये अवेलेबल नसेल, आणि दोन्ही लँग्वेजेस आहेत ते त्यांच्या मेन लँग्वेजमध्येच असेल। टोटल 100 प्रश्न आहेत, एकूण गुण आहेत 200, आणि 2 तासांमध्ये आपल्याला तो पेपर येतो सॉल्व्ह करायचा आहे। ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे नाही, ह्याच्या बाबतीत काही मेन्शन केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा निगेटिव्ह मार्किंग असेल असं आपण कन्सिडर करून चालूया। तर हा MMRDAचा एक्झाम पॅटर्न होता। टोटल ह्याच्यामध्ये 5 पार्ट आहेत। सिमिलरली NMMCचा पण आपण जर एक्झाम पॅटर्न बघितला, सेम ह्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय। त्यामुळे आपल्याला दोघांचंही प्रिपरेशन करताना काही प्रॉब्लेम येणार नाही। जो आपण एका एक्झामसाठी प्रिपरेशन करतोय सेम दुसऱ्या एक्झामसाठी करू शकतो। जर तुम्ही इंडिव्हिज्युअल एक्झामसाठी करणार असाल, चांगली गोष्ट, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, पण दोन्हीचे जर तुम्ही फॉर्म भरले असेल तर त्याच्यासाठी आपण हे स्पेसिफिकली डिस्कस करतोय। इथे डिफरन्स कुठे येतोय, फक्त मराठी आणि इंग्रजीचे NMMCमध्ये 10-10 प्रश्न आहेत, जिथे MMRDAला 20-20 प्रश्न होते, आणि ते जे 20 म्हणजे इथून 10 आणि इथून 10 असे टोटल जे 20 प्रश्न त्यांनी कमी केलेत, ते त्यांनी इथे टेक्निकलमध्ये वाढवलेले आहेत। जिथे MMRDAला फक्त 40 प्रश्न होते, NMMCला इथे ते 60 प्रश्न असणार आहेत। बाकी सगळे सेम 100 प्रश्न, 200 मार्क्स आणि 2 तासांसाठी MCQ टाईप पेपर पॅटर्न आपला असणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण टेक्निकलचे जे टॉपिक्स आहेत ते आपण डिस्कस करूया, बिकॉज मेजर वेटेज आपलं इलेक्ट्रिकलच्या सिलेबसला म्हणजे टेक्निकल सब्जेक्टसाठी आहेत, तर त्यामुळे ते सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करूया। NMMCचा इलेक्ट्रिकलचा जो सिलेबस आहे तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे एकदम बेसिक असा एक सिलेबस दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे। एकदम डिटेलमध्ये असं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन केल्याने डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला नाही आहे। फक्त मेन जे सब्जेक्ट्स आहेत ते त्यांनी ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, जसं की बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपल्याला करायचं आहे, नेटवर्क आणि इलेक्ट्रिकल सर्किट्स, पॉवर सिस्टीम हे त्यांनी एका वर्डमध्ये दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळा पोर्शन तुम्हाला कव्हर करावा लागेल। इलेक्ट्रिकल मशीन्स, कुठल्या स्पेसिफिकली मशीन्स दिलेल्या नाही आहेत, सगळ्या मशीन्स आपल्याला करायला लागतील। सिमिलरली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मटेरियल्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रियल ड्राइव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे ऑलमोस्ट इलेक्ट्रिकलचं आपण जे 4 वर्षामध्ये शिकतो ते त्यांनी सगळ्याच्या सगळं ह्या सिलेबसमध्ये त्यांनी टाकलेलं आहे। म्हणजे तुम्हाला असं स्पेसिफिकली कुठलं करायचं नाही करायचं नाही, तुम्हाला सगळं करून जायचं आहे। ओके, त्यामुळे NMMCचा सिलेबस तर दिसायला इथे आकडे कमी दिसतात, पण कम्प्लीट वास्ट आहे। आणि सोबतच MMRDAचा आपण जर सिलेबस बघिटला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे मेन कॉमन टॉपिक आहेत ते मी इथे येलो कलरने हायलाइट केलेले आहेत, जे आपल्याला दोन्ही एक्झामसाठी कामाला येतील, आणि त्या व्यतिरिक्त ॲडिशनल जे टॉपिक्स आहेत ते पण इथे मेन्शन केलेलं आहे। MMRDAचा पण ऑफिशियल सिलेबस वेबसाईटवर अपलोड झालेला आहे 13 तारखेलाच, 13 एप्रिलला। तर त्यामुळे आता आपल्याला एक प्रॉपर डिरेक्शनमध्ये स्टडी करावे लागेल। तर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स जे आहे ते ऑब्व्हियसली आपल्या दोन्ही एक्झामसाठी प्रिपेअर तर करायचंच आहे, पण त्यांनी एका कॉमन सिलेबसमध्ये टाकलं होतं।
या व्यतिरिक्त जे कॉमन आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया. इलेक्ट्रिकल सर्किट्स म्हणजे आपलं नेटवर्क थिअरी वगैरे असेल, इलेक्ट्रिकल मशीन्स, इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स किंवा मेजरिंग इक्विपमेंट्स हा पार्ट इथे पण दिलेला आहे. मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स हे दोन्ही सेमच आहेत. पॉवर सिस्टीम अँड पॉवर कंडिशनिंग हे आपण पॉवर सिस्टीममध्येच कन्सिडर करू शकतो. जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन हा जो पार्ट आहे त्याच्यामध्येच पॉवर सिस्टीम, पॉवर कंडिशनिंग वगैरे पण सगळं कव्हर होतं. एलटी डिस्ट्रीब्युशन त्यांनी इकडे वेगळं दिलेलं आहे, इथे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक वेगळा दिलेला आहे. दोन्ही सेमच आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर लाइटिंग सिस्टीम ह्याच्यामध्ये जो आपला युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जो होता NMMC मध्ये, तर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये लाइटिंग सिस्टीम हा सुद्धा टॉपिक कव्हर होतो. तर त्यामुळे हा सुद्धा आपण कॉमनमध्येच कन्सिडर करूया. राईट साईडचं जर बघितलं बेसिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि स्विचगेअर प्रोटेक्शन हे सगळे पॉवर सिस्टीमचाच एक पार्ट आहे. मेजरमेंट्स आपण बघितलं, AC फंडामेंटल जे आहे ते आपलं बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा आपण इलेक्ट्रिक सर्किट ह्या दोन सब्जेक्टमध्ये आपण कव्हर करतो. लाइटिंग अँड इल्युमिनेशन आणि लाइटिंग सिस्टीम हे दोन्ही पॅरलल चालतात. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही ठिकाणी आपल्याला आहे, कॉमन गोष्ट आहे ते करायचंच आहे. ट्रान्सफॉर्मर्स आणि प्रोटेक्शन ते इलेक्ट्रिकल मशीन्समध्येच बेसिकली कव्हर होतं. सो मेजॉरिटीचा आपण पोर्शन बघितला तर दोन्ही एक्झामला तो सेम आहे. तुम्हाला जास्त ॲज सच जास्त वेगळा सिलेबस करायची गरज नाही आहे. जर तुम्ही एवढा जरी पोर्शन कव्हर केला तरी मेजर सिलेबस आपला कव्हर होतोय. जर तुमच्याकडे टाइम कन्स्टंट असेल तर ॲटलिस्ट जो हा कॉमन पोर्शन आहे तो तरी सगळ्यात पहिल्यांदा कव्हर करा. आणि आताच आपल्या समोर MMRDAचे एक्झाम डेट्स आलेले आहेत 11 आणि 12 मे आणि NMMCच्या अजून आलेल्या नाही आहेत. सो आपलं ऑब्व्हियसली फर्स्ट टार्गेट असेल MMRDAचा जो काही सिलेबस आहे तो कव्हर करायचा आणि त्यानंतर आपण NMMCकडे आपण फोकस करू शकतो. हे जर तुमचं ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हे याच्यापैकी मेजॉरिटी पोर्शन तुमचा कव्हर झालेला असेल तर त्यामुळे आपण दुसऱ्या टॉपिक्सकडे जाऊ शकतो. जसे की एनर्जी सिनारिओ असेल, फॅन ब्लोअर असेल, पंप अँड पंपिंग सिस्टीम, लिफ्ट्स, पॉवर बॅकअप, MRTP ॲक्ट, रिन्युएबल एनर्जी, मॅग्नेटिक सर्किट्स आणि HVAC हे टॉपिक जरी इथे वेगवेगळे दिसत असेल तरी एवढे काय वास्ट किंवा मेजर टॉपिक नाही आहेत. खूप इझिली कव्हर होतील. आपण आपल्या कोर्समध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत. हे मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो आता. तर आपण NMMC आणि MMRDAचा एक कॉम्बो कोर्स आहे तो लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही एक्झामचं प्रिपरेशन आपलं एकाच कोर्समधून होईल. त्याच्यामध्ये सगळे टॉपिक जे आहेत ते बी आपण कव्हर केलेले आहेत. ऑल टेक्निकल सब्जेक्ट्स विथ डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, त्यामुळे तुम्हाला हवं तेवढा वेळ बघू शकता. लाईव्हमध्ये बघण्यामध्ये कधी कधी आपण त्या टायमाला अवेलेबल नसू, तर त्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार बघू शकता. त्याच्यामध्ये आपण थेअरीसुद्धा कव्हर केलेली आहे आणि त्यानंतर थेअरीनंतर लगेचच आपण त्याचे MCQसुद्धा प्रॅक्टिस केलेले आहे, जेणेकरून एक्झामला त्याचा बेनिफिशियली होईल. कोर्सची व्हॅलिडिटी वेगवेगळ्या डिफरंट व्हॅलिडिटी तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या नीडनुसार घेऊ शकता. जर कोणाला 1 महिन्यासाठी हवं असेल तर 1 महिन्याचा घेऊ शकता. 3 मंथ्स, 6 मंथ्स ह्याची डिफरंट व्हॅलिडिटी आहे. तर ह्याच्यामध्ये आत्ता जर तुम्ही आपल्या अमेझिंग इंजिनियर्स ॲपवर गेला तर तिकडे आतमध्ये तुम्हाला कोर्सचे कंटेंट पण काय अपलोड केलेले आहेत, व्हिडिओ ते बघू शकता. पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल मशीन्स, नेटवर्क थिअरी, इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर ॲनालॉग डिजिटल म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे दोन्ही पार्ट मी कव्हर केलेले आहे. ह्याच्यामध्ये लाइटिंग सिस्टीमचे व्हिडिओ आहे ऑलरेडी. पंप अँड पंपिंग सिस्टीम जो आपण आत्ताच बघितला, जो MMRDAमध्ये स्पेसिफिक टॉपिक आहे वेगळा. रिन्युएबल एनर्जी आहे, पॉवर बॅकअप आहे, हे सगळे टॉपिकसुद्धा ऑलरेडी कव्हर केलेले आहे आणि रिमेनिंग टॉपिकसुद्धा आपण लवकरच कव्हर करू. सो मेजॉरिटी पोर्शन तुम्ही म्हणाला तर 80-90% सिलेबस जो आहे आपला ऑलरेडी त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. इलेक्ट्रिसिटी ॲक्ट बोनसमध्ये आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे आणि अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये टॉपिक दिसतील ते ह्याच्यामध्ये मी फक्त ॲड केलेले नाही, ते लिस्टमध्ये तुम्ही कंटेंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळं मिळून येईल. तर हा तो आपला टेक्निकलसाठी ह्याच्यासाठी आपण अशा प्रकारे प्रिपरेशन करू शकतो. जर तुम्हाला माहिती नसेल कसं प्रिपरेशन करायचं कमी टाईममध्ये तर तुम्ही हा कोर्ससुद्धा जॉईन करू शकता. टेक्निकल सिलेबस डिस्कस केला. त्या व्यतिरिक्त आता मराठीसाठी सिलेबस काय असू शकतो, ही एक्झाम TCS मार्फत घेतल्या जाणार आहे. तर TCSचा एक्झाम पॅटर्न वगैरे कसा असू शकतो, पेपर क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते आपण थोड्याच वेळात आता ह्याच्यासोबत आपण डिस्कस करूया. मराठीमध्ये टेंटेटिव्ह सिलेबसमध्ये संधी, वचन, लिंग, काळ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वाक्य रूपांतर करा, कुठल्याही एका ग्रंथाचे किंवा काव्यसंग्रहाचे लेखक कुठले असतील, सामासिक शब्द, उतारा देऊन त्यावरचे प्रश्न विचारले जातात किंवा योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पूर्ण करा किंवा शब्दांच्या जाती, असा एक टेंटेटिव्ह सिलेबस आपल्याला कव्हर करावा लागेल. क्वेश्चन काय टाईपचे येऊ शकतात, जसं की समासावर विचारला गेलेला हा प्रश्न हा TCSचा ऑलरेडी एका एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की खालील शब्दाचा समास ओळखा. तर ह्याच्यापैकी तुम्हाला समास जे आहे ते ओळखता आला पाहिजे. त्यानंतर खालील वाक्यातील कर्ता ओळखा, कर्ता, कर्म, क्रियापद कुठलं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर काळ जर सांगितलं
भूतकाळ, भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर कराव्या लागतील. जिथे NMMCला मध्ये 20 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये मराठीमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. जास्त थोडं डिफिकल्टी लेवल त्याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो. जर आपण IBPS आणि TCS म्हणालो तर TCSची थोडी डिफिकल्टी लेवल कमी असते नॉन टेक्निकलची IBPS कंपॅरिझनमध्ये. तर अशा टाईपचे TCS हे तुम्हाला क्वेश्चन्स बघून तुम्हाला आयडिया येऊ शकतो. संधी करा, संधी विग्रह करा, हे तुम्हाला ह्याच्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत ते दिसून येतील. त्यानंतर हा कथासंग्रह यांचे लेखक किंवा कोणाचा आहे, काव्यसंग्रह, निबंध संग्रह, हे सगळ्या गोष्टी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. आपण सगळ्या गोष्टी ह्या कव्हर करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी लेखक, काव्यसंग्रह वगैरे एवढे कदाचित माहिती नसतील, पण रिमेनिंग जो सिलेबस आहे तो तरी आपण डेफिनेटली जो ग्रामॅटिकल पार्ट आहे तो कव्हर करू शकतो. त्यानंतर खालील शब्दाचा लिंग बदला, हे असे तुम्हाला ऑप्शन्स इथे दिले जातील. त्यासोबतच चुका दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा, हा सुद्धा एक टॉपिक आहे जो तिथे लिस्टमध्ये नव्हता, पण इथे म्हणून मी क्वेश्चनमध्ये इथे ॲड केला आहे की जर अशुद्ध वाक्य असेल ते शुद्ध करून लिहा. कुठला तरी एखादा स्पेसिफिक वर्ड सुद्धा असू शकतो, एक अख्खं वाक्य सुद्धा असू शकतं, हायलाइटेड अंडरलाईन केलेला सुद्धा एक शब्द सुद्धा दिलेला असू शकतो. दुसरं आहे की विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. तर हे एक तुम्हाला फ्लॅट सेंटेन्स दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये प्रॉपर विरामचिन्ह वापरून स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, क्वेश्चन मार्क कधी यायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट करून त्या द्यायच्या आहेत. ठीक आहे, हा होता मराठीचा सिलेबस. त्यानंतर इंग्लिशमध्ये काय काय करावं लागेल, डायरेक्ट इनडायरेक्ट फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. इडियम फ्रेजेसवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स किंवा कंप्लीट द सेंटेन्स, एक सेंटेन्स असेल त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आपल्याला करून वाक्य ते कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्स, 3 ते 4 तुम्हाला सेंटेन्सेस दिले जातील. ते तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स वाईज त्याची एक स्टोरी बनू शकेल किंवा प्रॉपर सिक्वेन्समध्ये कशी येतील हे तुम्हाला अरेंज करायचं आहे, जेणेकरून एक अर्थपूर्ण पॅसेज येतो रेडी होऊ शकेल. त्यानंतर एरर फाइंडिंग, जसं मराठीमध्ये आहे, अंडरलाईन वर्ड किंवा एक तुम्हाला सेंटेन्स दिलं असेल ते डिफरंट 3 ते 4 पार्टमध्ये डिवाइड करून दिलं असेल, त्याच्यापैकी कुठल्या पार्टमध्ये एरर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल. करेक्ट किंवा इनकरेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायचे असतील. मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड, एक वाक्यामध्ये एक अंडरलाईन केलेला शब्द असेल त्याचा अर्थ काय आहे ते 4 ते 5 ऑप्शनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिनोनिम, अँटोनिम म्हणजे तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी फाइंड आउट करायचं आहे. कंप्रेशन आणि सेंटेन्स करेक्शन, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंग्लिशच्या टेंटेटिव्ह सिलेबसमध्ये आपल्याला दिसून येतील. ओके, कंप्रेशन आहे, कॉम्प्रिहेन्शन असेल म्हणजे उतारावरील प्रश्न असतील. तर हे बघा इथे 4 सेंटेन्सेस इथे दिलेले आहेत. तर हे प्रॉपर सिक्वेन्समध्ये लावून त्यानुसार एक अर्थपूर्ण आपल्याला त्याचा पॅरेग्राफ आहे तो जनरेट करायचा असेल. तर QRS आणि P म्हणजे Q हे वाक्य पहिलं येईल, त्यानंतर R नंबरचं हे वाक्य येईल QR, त्यानंतर S आणि P. त्यांनी देताना PQRS असं दिलेलं आहे, पण काय अर्थपूर्ण बनेल हे आपल्याला ह्याच्यातून फाइंड आउट करायचं आहे. दुसरा टाईप आहे की आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे की रिनू हॅज पेंड अ पोएम. तर त्याचा पॅसिव्हमध्ये काय येईल, अ पोएम हॅज बीन पेंड बाय रिनू. तर ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसला किंवा पॅसिव्ह व्हॉइसला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायला येईल. त्यानंतर डायरेक्ट ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला कन्वर्जन करायला येईल की मृणाल सेड आय विल सी यू लेटर. त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय येईल की मृणाल सेड दॅट शी वुड सी मी लेटर. ओके, तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतील. हे एक्झाम्समध्ये ऑलरेडी विचारले गेलेले आहेत TCS कडूनच, कारण हे आन्सर शीट आहे जे TCS प्रोव्हाइड करतं, त्यामुळे आपल्याकडे हे क्वेश्चन्स आहेत ते अवेलेबल आहेत. फिल इन द ब्लँक, जसं मी सांगितलं, एक वाक्य देतील, त्याच्यामध्ये एखादा गाळलेली जागा आपल्याला भरायची आहे गिवन ऑप्शन्सपैकी. ओके, कधीतरी सुटेबल वर्ड असेल किंवा AN, the, ऑफ, फॉर ह्याच्यापैकी शब्दसुद्धा विचारले जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये काय आहे तर एरर फाइंडिंग आहे. इन द गिवन पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाईन, चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट ग्रॅमॅटिकली करेक्ट. म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे हे वाक्य कदाचित असं सुद्धा करेक्ट असू शकतं किंवा ह्या व्यतिरिक्त हे जे उरलेल्या 3 ऑप्शनपैकी आपल्याला सिलेक्ट करायचं असेल. जर हेच वाक्य करेक्ट आहे तर नो करेक्शन रिक्वायर्ड म्हणून सिलेक्ट करा, पण इकडे करेक्शन होतं. वेन टू लुक ॲट देम, लुक ऑन देमच्या जागी वेन टू लुक ॲट देम हे इथे करेक्ट सुटेबल वाक्य होतं, त्यामुळे ऑप्शन 4 इथे करेक्ट येणार आहे. ठीक आहे, तर असा इंग्लिशचा सिलेबस येईल. या व्यतिरिक्त GS, GK किंवा टेंटेटिव्ह सिलेक्ट किंवा करंट अफेअर्सच्या बाबतीत आपण म्हणूया करंट अफेअर आणि जनरल नॉलेजमध्ये रिसेंटली कुठले कुठले अवॉर्ड्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, नवीन गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या स्कीम इंट्रोड्यूस झाल्या आहे. स्पेसिफिकली जर म्हणाल तर गेल्या 6 महिन्याचं प्रिपेरेशन करा, कमीत कमी गेल्या 6 महिन्याचं प्रिपेरेशन करा, त्याच्यावर क्वेश्चन जास्त येण्याचे चान्सेस असतात. स्पोर्ट्स रिलेटेड बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. नवीन कुठले कुठले ब्रँड अँबॅसेडर वगैरे कुठल्या कंपनीने जॉईन करून घेतली असेल, लॉन्च करून घेतली असेल तर त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात.
नवीन टेक्नॉलॉजी कुठले कुठले जर मार्केटमध्ये आले असेल त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. रँकिंग, जसे ग्लोबल इंडेक्सेसचे रँकिंग निघते, हॅपीनेस इंडेक्स असेल किंवा हंगर इंडेक्स असेल, असे बरेच रँकिंग वगैरे निघतात. त्या हिशोबाने रँकिंग विचारली जाते किंवा स्पोर्ट्स रिलेटेड पण रँकिंग सुद्धा विचारली जाऊ शकते. कोणते नवीन अपॉइंटमेंट्स आले असेल पॉलिटिकल बाबतीत किंवा कुठले CEO म्हणून आले असेल, कुठल्या बँकेचे नवीन CEO आले असतील किंवा डायरेक्टर नवीन आले असतील, बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा अशा गोष्टी जे इम्पॉर्टंट जे पदं आहेत, नवीन अपॉइंटमेंट झाले असतील त्यांच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतं. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये डिफरंट स्टेटचे डान्स फॉर्म्स वगैरे विचारले जाऊ शकतात. फेस्टिवल्स डिफरंट स्टेटचे कुठले कुठले असतात, त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. डॅम्स आणि रिव्हर्सवर तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलं जातं. बुक ऑथर्स, रिसेंटली यांचं हे बुक लॉन्च झालं तर त्याचा ऑथर कोण आहे किंवा त्यांना कुठला अवॉर्ड वगैरे मिळाला ते असतील. डिफेन्स सध्या हॉट टॉपिक असू शकतो बिकॉज करंट वॉर सध्या चालू होतं, त्यामुळे डिफेन्सवर सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स आहे ते विचारले जाऊ शकतील. नॅशनल पार्क फिक्स स्टॅटिक क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. हेडक्वार्टर जे इम्पॉर्टंट आहे, WHOचं हेडक्वार्टर्स कुठे आहे किंवा FSSAIचं हेडक्वार्टर्स कुठे आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. अँड द इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स की वर्ल्ड डॅश डे कधी असतो किंवा इंटरनॅशनल डॅश डे कधी असतो, तर डॅशमध्ये तुम्हाला वेगवेगळे कुठलेही दिवस आहेत ते विचारले जाऊ शकतील. ह्याच्यामध्ये सपोज आता एक्झाम्पल घेतलं, हा पण GSGKच्या ह्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं TCSच्या एक्झामला. हॉर्नबिल महोत्सव म्हणजे हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित केला जातो, तर हा नागालँडमध्ये आयोजित केला जातो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला फेस्टिवलच्या बाबतीत माहिती असलं पाहिजे. ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते, तर वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत किंवा डॅम्स जसं मी सांगितलं, रिव्हर्स, त्याच्या बाबतीत सुद्धा क्वेश्चन विचारले जातो. तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला डायरेक्टली भरपूर असे व्हिडिओज वगैरे मिळतील. एक टॉपिक तुम्ही सिलेक्ट करा. GSGKचे करंट अफेअर्सवर व्हिडिओ बरेच चॅनल्स घेतात आणि तुम्हाला इझिली मिळू शकतं. तुम्हाला ज्याचं कन्व्हिनियंट वाटतं, ज्याचं तुम्हाला इझिली समजतं आहे, लक्षात राहतात या गोष्टी, त्यांनी क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत आणि काही टेक्निकने तुम्हाला जर लक्षात ठेवायला सांगितलं तर ते सुद्धा तुम्हाला आवडीचे चॅनल्स आहेत ते फॉलो करू शकता, GSGKचे आहेत ते. ओके, तर हे एक टॉपिक जाऊन तुम्ही सर्च करू शकता किंवा रिसेंटली जानेवारी महिन्याचं तुम्हाला करंट अफेअर्स बघा, फेब्रुवारी महिन्याचं बघा, त्याच्या मागे 6 महिन्याचं म्हणजे आज आहे एप्रिल, तर एप्रिलपासून मागचे 6 ते 7 महिन्याचं तुम्ही करंट अफेअर्स आहेत ते बघू शकता. हे कधी बघाल, आधी तुमचं ऑब्व्हियसली टेक्निकलवाला पार्टचं मेजॉरिटी पोर्शन सिलेबसचा कव्हर झाला असेल त्यानंतर, कारण GSGK हे काय कुठूनही येऊ शकतं, तर त्यामुळे GSGKवर टाईम पूर्ण तुम्ही तुमचा अख्खा टाईम त्याच्यामध्ये देण्यापेक्षा जे मेन फिक्स ज्याच्यातून क्वेश्चन्स येऊ शकतात की टेक्निकलवाला पार्ट असेल, इंग्लिश आहे, मराठी आहे आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड, ह्याच्यामध्ये एक फिक्स पॅटर्न आहे, त्याच्या पलीकडे येऊ शकतं. तुम्ही त्याच्यामध्ये ट्रिक्स समजून घेतल्या, त्याच्यामधला कन्सेप्ट समजून घेतल्या तर तुम्हाला त्याच्यावर इझिली सॉल्व्ह करू शकता. पण करंट अफेअर्स किंवा GK हे काय वास्ट पोर्शन आहे, ते मला कुठूनही क्वेश्चन विचारले जाऊ शकतं, त्याचं काहीच प्रॉपर गॅरंटी नाही. पण तरीसुद्धा आपण एक टेंटेटिव्ह पास्ट हिस्ट्रीवरून काढलेले आहेत की ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातं. जर तुम्हाला बघायचं असेल तर हेच टॉपिकवर सगळ्यात पहिलं फोकस करा. जसं की प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त खालीलपैकी कोण आहे, तर हे इझिली सगळ्यांना माहिती नसतं, हा एकतर इझिली स्कोरिंग विषय नाही आहे. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला आहे. तर कधी कधी आपल्याला स्पोर्ट्समध्ये आपला इंटरेस्ट असतो, पण तरीसुद्धा काही क्वेश्चन्स असे येऊ शकतात जिथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर त्यामुळे अशा टाईपचे GSGKवर फोकस मला वाटतं की तुम्ही सगळ्यात लास्टला द्या आणि बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते जास्त स्कोरिंग आहेत, तिथे आपण सगळ्यात पहिल्यांदा फोकस करूया. मिनिमम स्कोरिंग मार्क्स एक्झाम्सला असतात. रिसेंटली असं झालेलं आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये पासिंग किंवा पॉझिटिव्ह मार्क्स तरी काढायचे, त्यामुळे कम्प्लिटली स्किप करू नका, पण ह्याच्यावर फोकस थोडं लास्टला करा. हे माझं पर्सनल सजेशन असेल. मी जर प्रिपरेशन करत असतो तर मी अशा टाईपने प्रिपरेशन केलं असतं, हे माझं सजेशन आहे. रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडमध्ये काय आहे, तर टेंटेटिव्ह सिलेबस काय असू शकतो, सिटिंग अरेंजमेंट, एक तर सर्क्युलर किंवा लिनियर, नंबर सिरीज, ब्लड रिलेशन, सिलोजिझम, इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी, पझल, त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन DI ज्याला म्हणतात, तो इथं ग्राफ देतील किंवा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असेल. वर्क अँड टाईमवर क्वेश्चन्स असतात, सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन, डिस्टन्स, डिरेक्शन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, एज, प्रॉफिट अँड लॉस, कोडिंग डिकोडिंग आणि अल्फा न्यूमरिक सिरीज. ओके, तर हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला इथे काही मी इथे क्वेश्चन्स तुम्हाला दाखवते, व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेकआउट करू शकता. ह्याचं डिटेल डिस्क्रिप्शन, ह्याच्या जे प्रत्येक टॉपिकवर कसे क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा कसे प्रिव्हियसली विचारले गेलेले आहेत हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तुम्ही आपल्या जर चॅनलवर गेलात तर ऑलमोस्ट 1 year एगो ही मी व्हिडिओ बनवली होती ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगची तयारी करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि त्याचे टाईप्स. ओके, भले इथे महापारेषण महावितरण ह्या एक्झामसाठीच्या वेळेला मी हे बनवली होती व्हिडिओ, पण
रिझनिंग ॲप्टिट्यूड हा जो टॉपिक आहे तो सगळ्यांसाठी सगळ्या एक्झामसाठी सेमच असणार आहे. तर त्याच्यासाठी कसं प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे. तर ही व्हिडिओ डेफिनेटली बघा. ही व्हिडिओ त्याची पाहिजे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा तुम्हाला वरती आय बटनवर मी ह्याची जी लिंक आहे ती प्रोव्हाइड करून देतो किंवा आता व्हिडिओ नंतर लास्टला तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील मला खाली कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे सेम अमेझिंग इंजिनियर्स या नावानेच तुम्ही टेलिग्रामवर गेल्यानंतर सर्च करू शकता अमेझिंग इंजिनियर्स म्हणून, जे आपल्या चॅनलचं नाव आहे. सेम आपला जो ग्रुप आहे तो जॉईन करा. ह्याच्यावर आपण नवीन नवीन काय अपडेट आला तर ह्याच्यामध्ये आपण पोस्ट करतो. आताच रिसेंटली मेडाची जी एक्झाम झाली होती म्हणजे महाऊर्जाची, त्याच्यामध्ये आपल्या पेड कोर्सपैकी जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांचं आपण इथे पोस्टर इथे प्रेझेंट केलेलं आहे. तुम्ही जाऊन ते टेलिग्रामवर चेकआउट करू शकता. आणि जसं मी सांगितलं आपला ॲपसुद्धा या दोन्ही एक्झामसाठी लॉन्च झालेला आहे. आपला कोर्स या दोन्ही एक्झामसाठी लॉन्च झालेला आहे. MMRD आणि NMMC या दोन्हीसाठी तुम्ही एकच कोर्स घेऊ शकता ज्याचे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, जे सगळे आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत. त्यांचे रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते सुद्धा लवकरात लवकर कवर होतील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला काही डाऊट्स नसतील, काही असेल तर मला खाली कमेंट्समध्ये सांग. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.